मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. मिलिंद, जसं मी आता म्हटलं तसं मराठी मालिका असंख्य आणि आत्ताच तुझी नुकतीच झालेली आई कुठे काय करते. आणि मला गंमत वाटायची माहिती ना, जेव्हा मी तुला बघायची ना, त्याच्यामध्ये तुझं नाव होतं अनिरुद्ध देशमुख. करेक्ट. बरोबर. तर अनिरुद्ध हा माणूस इतका काही डार्क रंगवला होता त्याच्यामध्ये, आणि विच इज नॉट यू बेसिकली. आणि तो रंगवताना स्पेशली तुला आतून असं वाटायचं करे की नो दिस इज नॉट मी, नो दिस इज नॉट मी. मी चूज केलं होतं. ॲक्च्युली मी मॅनिफेस्ट केलं होतं की असंख्य चित्रपट हिरो म्हणून केले, नंतर मग तो काळ बदलत गेला, मग त्या पद्धतीचे रोल तुमच्याकडे येत नव्हते. बरं, हे सगळं सांगायच्या आधी मला एक सांगायचं आहे की आज मला खूप आनंद होतोय का मला आज कांचनताईंबरोबर काम करायला मिळतंय. त्यांना आठवत नसेल, पण त्यांनी एक चित्रपट केला होता ज्याचं शूटिंग दुबईमध्ये होतं, आणि त्याच्या हो. ऑडिशनसाठी किंवा त्याच्या एका छानशा रोलसाठी, तो निगेटिव्हच होता, त्या रोलसाठी मला कन्सिडर केलं होतं. आणि मानिनीसाठी आणि मला कन्सिडर केलं होतं, आणि माझी खूप इच्छा होती काम करायची, पण मग मला तो पिक्चर मिळाला नाही. आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षानंतर मी आज इथे त्यांच्याबरोबर हा आपण जो इंटरव्ह्यू किंवा पॉडकास्ट करतोय, आता नक्की करूया आपण. आता नक्की आपण काम करूया Yes, आणि definite. चित्रपट करूया. डेफिनेट करूया. तर कमिंग बॅक टू आई कुठे आई कुठे काय करते, अनिरुद्ध देशमुख. तर मी ना, तुला मी आता सांगायचं राहिलं की माझ्या घरामध्ये तू बघितलंस मगाशी काम करणाऱ्या ज्या मुली आहेत, तर त्या सगळ्यांनी मला पहिल्यांदाच विचारलेलं होतं, आज कोण येणार आहेत आई, आज कोण येणार आहेत. मी सांगितलं त्यांना की आई कुठे काय करते, अनिरुद्ध येणार आहेत, मला फोटो पाहिजे, मला फोटो पाहिजे. किती छान, मला इतकं छान वाटतं हे असंख्य चित्रपट करून एवढी पॉप्युलॅरिटी मला मिळाली नाही जी आई कुठे काय करतेच्या अनिरुद्ध देशमुखला मिळाली. आणि मी म्हटलं ना की मी मॅनिफेस्ट केलं होतं की मला निगेटिव्ह रोल करायचा आहे. कारण ऍक्टर म्हणून ना आपण सातत्याने आपल्याला अनालाइज करणं, किंवा आपण कुठे बसतो, आपल्याला इंडस्ट्री कशी एक्सेप्ट करते, आपल्याला कुठल्या प्रकारचे रोल मिळतील, हे आपण जर अनालाइज केलं नाही ना, तर आपण कुठेतरी एका वेगळ्या इल्युजनमध्ये जगत असतो. आपल्याला असं वाटतं आपल्याला हिरो व्हायचंय, आपल्याला हे व्हायचंय. तर मला सारखं असं वाटायचं की आता हिरो म्हणून मला फार मनासारखे रोल्स मिळत नाहीये, तर आपण कुठे फिट होतो. तर मी म्हटलं हा निगेटिव्हचा जो स्लॉट असतो तो इक्विव्हलंट असतो, म्हणजे हिरो सारखाच किंवा त्या याच्यामध्ये इक्वल असा रोल असतो. मग आपण तिथे जर आपण आपल्याला प्लेस केलं किंवा अशा प्रकारचे रोल्स केले, जसं मानिनीमध्ये तो रोल जो होता इट वॉज आउट अँड आउट निगेटिव्ह होता, तेव्हा पण मी एक्सेप्ट केलं होतं की मला तो करायचा होता. आणि मला निगेटिव्ह करायला आवडतं, कारण त्याला ना पॅरामीटर नसतात. एका पॉझिटिव्ह कॅरेक्टरला असंच करायचं, किंवा असं तो हिरो असल्यामुळे किंवा पॉझिटिव्ह असल्यामुळे तो असं वागणार नाही, असं बघणार नाही. पण नेगेटिव्ह कॅरेक्टरला ना काही पॅरामीटर नसतं, तो काही कुठल्याही लेवलला जाऊ शकतो, आणि त्याच्यानंतर लोक एक्सेप्ट करतात की अरे हा असाच आहे. त्यामुळे अनिरुद्ध देशमुख 5 वर्ष मी इतके एक्सपेरिमेंट केले, आणि थँक्स टू नमिता जिनी तो रोल लिहिला, आणि लकीली एका स्त्रीनी तो लिहिला असल्यामुळे एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी त्या रोलला तिने घडवलं. त्यामुळे तो आउट अँड आउट निगेटिव्ह नव्हता. तो लोकांची कनेक्ट का झाला, तर त्याची ना ह्युमेन बाजू तिने दाखवली. तो बायकोशी निगेटिव्ह होता, कारण त्याचं एक अफेअर होतं, ऑफिसमध्ये 12 वर्ष होतं, आणि ते सतत चाललं होतं. आणि नंतर घरी कळतं, घरी कळल्यानंतर सुद्धा त्याचं असं म्हणणं असतं की ठीक आहे, माझं होतं अफेअर, पण तू डिवोर्स घेऊ नको, तू सोडू नको, कारण माझ्या घराला तुझी गरज आहे, माझ्या आईवडिलांना तुझी गरज आहे, माझ्या मुलांना तुझी गरज आहे. तू घर सोडून गेली, डिवोर्स घेतला, तर माझं घर उद्ध्वस्त होईल. कारण त्याचं वडिलांवर अतिशय प्रेम आहे, आईवर प्रेम आहे, आईचं त्याच्यावर ऍट द सेम टाइम तो त्या दुसरीला पण सोडू इच्छित नसतो. नाही, त्याचं तो अतिशहाणा, तो अनिरुद्ध म्हणजे तो काय कमी नव्हता. तो तिला काय सांगायचा की आपली मैत्री आहे, आपली दोस्ती आहे, आपण एकमेकांबरोबर खूप कम्पॅटेबल आहोत, तर आपण असेच राहूया लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये. मला संसार करू दे, मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तुझ्याबरोबर राहतो, आपण आयुष्यभर असेच राहूया. तर तिचं म्हणणं असं कसं राहू, 12 वर्ष मी राहिले, आता मला सुद्धा घर हवंय, संसार हवाय, मला पण तुझी फॅमिली हवी आहे. त्याला
म्हटलं तू जर त्या फॅमिलीमध्ये आलीस तर तुला एक्सेप्ट करणार नाही. बरं, अरुंधती ज्या पद्धतीने घर सांभाळते तसं तुला घर सांभाळताच येणार नाही, कारण तू कॉर्पोरेटमध्ये काम करणारी आहे. ती ज्या पद्धतीने स्वयंपाक करते, म्हणजे हा काय करतो, संजना बरोबर हॉटेलमध्ये जातो, जेवतो आणि घरी आल्यानंतर अरुंधतीला म्हणतो तुझं वरण भात आणि आमटी खाल्ल्याशिवाय ना माझं पोट भरत नाही, म्हणून तो रात्री येऊन तिच्या हातचं जेवतो, पण ते त्याला आवडायचं. सो तो इतका कॉम्प्लिकेटेड आणि ह्युमेन कॅरेक्टर होतं की लोकांना असं वाटायचं की असू शकतं माणूस असा, म्हणजे तो काय वाईट नाहीये. बरं, कष्ट करतोय, आई वडिलांच्या सगळ्या गरजा पुरवतोय, मुलांच्या सगळ्या गरजा पुरवतो, तो मुलाला डॉक्टर करायचं स्वप्न बघतो, मुलीला शिकवायचं स्वप्न बघतो. तो घरी आला की त्याचं म्हणजे तुम्ही असं म्हणणार की अरे हा हिरोच आहे. मेनी शेड्स इन शॉर्ट. किती शेड्स होत्या, म्हणजे मला असं वाटतं म्हणून ते लोकांना ते आपलंसं वाटलं.